वाजविला गोविंदे. ऐका, भगवान परमात्म्याने वेणू वाजवल्यानंतर भूल निर्माण होते. भूल निर्माण होते. लक्षात घ्या, परमार्थातली भूल वेगळी आणि संसारातली भूल वेगळी. संसारात मनुष्य भूलला की देवाला विसरतो आणि परमार्थात मनुष्य भूलला की संसाराला विसरतो. ऐका, भुलविले वेणुनादे. काय वेणूतली ताकद होती. तृणचारा सर्व विसरली. गायी व्याघ्र एके ठाई झाली. पक्षी कुळे निवांत राहिले. काय वेणूतलं सामर्थ्य आहे हो. ऐका, भगवान परमात्म्याच्या वेणूतला आवाज ऐकल्यानंतर त्या वेणूचा परिणाम रवी मंडळ चालता स्तब्ध होय. शेष कुर्म वराह चकित राहे. बाळा स्तन देऊ विसरली माये. काय वेणूतलं सामर्थ्य आहे. भगवान परमात्म्याचा वेणूचा आवाज ऐकल्यानंतर काय काय झालं. गायी व्याघ्र झाली. वैरभाव समूळ विसरली. तुम्ही दिवसाची वेळ आहे आणि म्हणून जागे आहेत. भगवान परमात्म्याच्या वेणूचा आवाज ऐकल्यानंतर त्या आवाजाचा काय काय परिणाम झाला. रविमंडळ थांबलं. शेष कुर्म चकित राहिले. आई आपल्या बाळाला पाजायचं विसरली. यमुना जळ स्थिर स्थिर वाहे. ऐका ऐका, पण एवढ्यावर नाही हो. मग पुढं काय झालं. पुढे हे झालं, गायी व्याघ्र एके ठाई झाली. कोण कोण एकत्र आले. गाय आणि तुम्ही जागे तर आहेत का नाही. एकत्र कोण आलं. गाय आणि बरोबर बरोबर गाय आणि वाघ. लक्ष द्या लक्ष द्या. अजून कोणत्या सर्कशी वाल्याने तरी कोणी सर्कशी वाल्याने तरी गाय आणि वाघ एकत्र आणलेत का. वाघन सिंह एकत्र आणले. हत्ती त्याच्यात आणलाय. लांडगा त्याच्यात आणलाय. पण गाय आणि वाघ सर्कशी वाला सुद्धा एकत्र बोला आणू शकला नाही. पण काय संतांचं सामर्थ्य आहे. काय भगवान परमात्म्याच्या वेणूतलं सामर्थ्य आहे. इथं एकत्र झालंय. कोण. गाय आणि वाघ. आणि पुढचं प्रमाण आहे का. वैरभाव समूळ विसरले. गायीमध्ये आणि वाघामध्ये गाय आपलं खाद्य आहे. गाय आपलं खाद्य आहे आणि वाघ आपल्याला मारणार आहे. वाघ आपल्याला भक्षण करणार आहे. ही भीती कुणात आहे. गायीत आहे. आणि गाय आपलं खाद्य आहे. हा भाव कुणात आहे. वाघात आहे. पण लक्षात ठेवा, गाय आणि वाघ हे एकमेकाचं वैर काय झाले. विसरले हो. विसरले. समूळ विसरले. मुळा सकट विसरले. तुम्ही लक्ष देताय. वेणूचा आवाज ऐकल्यानंतर गाय आणि वाघ सुद्धा एकमेकाचं वैर काय झाले. विसरले. मला नाही जास्त वेळ करायचं. 11:30 तर होऊन गेलेच असतील. काय वाद नाही. बरोबर आहे ना. 11:30 झाले ना. 11:15 11:30 11:30 झाले. अजून 15-20 मिनिटात आपल्याला थांबायचंय. कशाला उन्हाचा त्रास घ्यायचाय. वाढणारे तरुण मंडळी वगैरे आता आलेत. सगळे देवळात जमा झालेत. त्यामुळे आता काय अधिक विस्तार करायचा नाही आपल्याला. फक्त मला तळमळीनं आपल्या पुढे हे मांडायचंय. देवाने वेणू वाजवला बरं का आबा. आणि त्या वेणूचा आवाज ऐकून गाय आणि वाघ एकमेकाचं काय विसरले. वैर विसरले. बरोबर. मला वाईट या गोष्टीचं वाटतंय.
ह्या गवळणी म्हणून 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 आपलं आयुष्य चाललं हो. पण अजून आपलं सख्या भावाचं सुद्धा वैर विसरलं नाही राव. माझा मुद्दा तर लक्षात येतो का नाही? वेणूचा आवाज ऐकल्यानंतर वैर विसरलं, शत्रुत्व विसरलं. कोण? गाय आणि वाघ. मग गाय आणि वाघ त्यांचं हाड वैर आहे, पिढी जात वैर आहे, जन्म जात वैर आहे. बरोबर आहे ना? गाय आणि वाघाच वैर कसं आहे? जन्मजात वैर आहे, स्वभावता वैर आहे. पण ते वैर सुद्धा ते काय झाले? विसरले. आणि मग असं जर असेल तर मग अशा गवळणी म्हणून 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 निदान आपण आपल्या सख्या भावाचं तरी किमान बोला की वैर काय झालं पाहिजे? विसरलं पाहिजे. माझी विनंती आहे, ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे ना, त्याचं जर सख्या भावाबद्दल कोर्टात भांडण असलं तर एवढं कीर्तनातलं ऐकून निदान कोर्टातल्या तारखा बंद करा. याची गरज आहे. आता हे माझं ऐकल्यानंतर एखादा काय म्हणेल माहिती आहे का? महाराज तुम्हाला माहित नाही माझा भाऊ लय गोळ्याचा म्हणेल एखादा. अरे पण असू दे, कसा बी असला तरी काय पाठीवर पाय देऊन आलेला आहे ना, सक्काच भाऊ आहे ना. अरे ज्या दिवशी तिकडं वरचा निरोप येईल त्या दिवशी जिथं आहे तसं जसा आहे तसंच काय करावं लागतंय? सोडावं लागतंय ना. हे सोडूनच जावं लागतंय. म्हणून राजानो, आजच्या कीर्तनातून माझ्या तरुण मित्रांना माझी विनंती आहे, आपल्या सख्या भावाबद्दलचं प्रेम कमी होऊ देऊ नका.